नमस्कार सगळ्यांना. माझ्या फूड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. याच्यासाठी आपण पालक अगोदर स्वच्छ धुवून शिजत ठेवलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला कांदे एका कढईमध्ये फ्राय करण्यासाठी टाकून घ्यायचे आहेत. हे मी मोठे 2 ते 3 कांदे आहेत. त्याच्यामध्येच 2 टोमॅटो कापून टाकायचे आहे. त्याच्यासाठी बारीक कापायची काहीच गरज नाही. हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याच्यामध्येच काजू, आलं, लसूण 10-15 काजू असतील हे आलं लसूण टाकून मिक्स करून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एकीकडे आपली पालक आपण शिजत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि जे वाटण आपण करणार आहोत ते आपण सतत हलवत राहायचं आहे. ते चांगले फ्राय करून त्याचा आपल्याला मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यात थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. हे एकदम झटपट होणारं पालक पनीर आहे. हे तुम्ही अगदी 10-15 मिनिटामध्ये करू शकता. त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेतोय. आपली पालक इकडे शिजलेली आहे. आपण ती थंड बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामुळे पालक हाही असे हिरवीगार राहते. तिचा कलर चेंज होत नाही. पालक पनीर आपलं एकदम छान हिरवं होणार आहे. इकडे आपलं वाटण जे आपण करणार आहोत ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी आणि लाल मिरची पावडर टाकून ते आपल्याला झाकून शिजवत ठेवायचं आहे. एकीकडे आपल्याला थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये थोडंसं जिरे तडतडू द्यायचे आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तेजपत्ता टाकून आपण जो राईस बनवणार आहे ते तांदूळ आपण ते टाकायचे आहेत. हे तांदूळ मी 1 तास भिजत ठेवलेले होते. भिजत ठेवल्यामुळे आपला भात छान फुलतो आणि तो पटकन शिजून आपल्याला तयार होतो. आता हा मी भात कुकरमध्ये शिजत टाकलेला आहे. हे वाटण मी करून घेतलेलं आहे.